निवडणूक आयोगाने विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना पक्षाने चिन्ह दिलं हे चुकीचं, राजकीय पक्ष करा, विधिमंडळ पक्ष नाही, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता, याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती। कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। शिवसेना गुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय। आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली। सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप, विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट, शिंदेंचं प्रतिउत्तर। मोठी बातमी, शिवसेना पक्षाने चिन्ह संदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार, मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता। भाजपत विलीन व्हायचंय की प्रहारमध्ये जायचं, एकनाथ शिंदेंचा पक्षात चलबिचल, संजय राऊतांचा दावा। राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते, शिवसेना धनुष्यबाण शिंदेंकडेच राहील, बच्चू कडूंचं प्रतिउत्तर। शिंदेंच्या नेत्यांच्या माझ्या विरोधात बैठका, बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी प्रमाणपत्र रद्द, जरांगेंचा हल्लाबोल, तर जात पडताळणी समितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो, फडणवीसांसह बावनकुळेंकडून स्पष्ट। आरोप करायला फार अक्कल लागत नाही, ज्यांना सिस्टीम समजून घ्यायची नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची मनोज जरांगेंवर टीका। शिक्षण आणि बेरोजगारीवर बीजेपीचा यलगार, सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकाचे प्रश्न मांडणार, देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार, अभिजित दिपकेंची माहिती। आंदोलन केल्यानं जेनजी देशविरोधी ठरत नाही, जेनजीच्या आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक, मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राज्यात पशुधन विमा योजना लागू, अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार। भंडाऱ्यात 3 वर्षे चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला संतप्त नागरिकांचा चोप, आरोपीला तुरुंगामध्ये टाका अन्यथा आमच्या ताब्यात द्या, स्थानिक आक्रमक, उद्या भंडारा बंदची हाक। भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी पोलिसांच्या ताब्यात, पक्षातीलच मोठ्या नेत्यांचे ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई, हिना गावितांच्या भावानं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं। जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील लाचखोरी, 1.5 लाखांची लाच स्वीकारताना प्राचार्य, अधीक्षक, लिपिक, ग्रंथपाल, शिपायाला एसीबीकडून अटक, गुन्हा दाखल। मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याची माडकडून घोषणा, सरकार आणि माड प्रतिनिधींमध्ये चर्चा करून तोडगा काढा, हायकोर्टाचे निर्देश।